सभामंचावरील सर्वांना आणि त्याचबरोबर सभागृहातील सर्वांना नमस्कार. कॉम्रेड अशोक ढवळे यांचं 1 तास 25 मिनिटाचं अतिशय चांगलं भाषण आपण ऐकलेलं आहे. देशासमोर समस्या कोणत्या आहेत आणि त्या समस्या कोणी निर्माण केल्या, त्याचबरोबर त्यांचा मुकाबला करणं शक्य आहे आणि तो आपण पूर्वी केलेला आहे याचंही त्यांनी चांगलं विश्लेषण केलं. मित्रो, ते असं म्हणाले की आपला जो मुख्य शत्रू आहे त्याला तुम्ही कमी लेखू नका. हे मला फार महत्वाचं वाटतं. आम्ही आमच्या शत्रूला ओळखण्यामध्ये थोडेसे गाफील राहिलो आणि हा जो शत्रू आहे तो अनेक अंगाने आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्याला समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि तो एकदा नीट समजला की मग त्याचा मुकाबला कसा करता येईल याची रणनीती अतिशय व्यवस्थितपणे आखली जाऊ शकते. मित्र, अलीकडच्या काळामध्ये मला जी आमंत्रण येतात व्याख्यान देण्यासाठी ती मनुस्मृती ही राज्यघटना सध्याच्या काळामधला हा अतिशय महत्वाचा विषय झालेला आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मी 3 व्याख्यानं दिली. लोक आता मनुस्मृतीबद्दल खूप सजग झालेले आहेत. काय पुस्तक आहे, नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि राज्यकर्त्यांना मनुस्मृतीमधले ते सगळे 2400 वर्षापूर्वीचे कायदे पुन्हा खरोखरच आणायचे आहेत का? मला असं वाटतं की जनतेच्या मनात जी शंका उपस्थित झालेली आहे ती खरी आहे. लोकांना आता जाणवू लागलेलं आहे तर मनुस्मृतीनं स्त्री आणि शूद्र अतिशूद्र हे जे घटक आहेत यांच्याविषयी जे कायदे केले त्याची प्रचिती यायला लागलेली आहे. कॉम्रेडनी जी उदाहरणं दिली, उन्नाव मधलं असेल, हाथरस मधलं असेल, आणि मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत त्यांचं पॉलिटिकल कॅरेक्टर हे फॅसिस्ट स्वरूपाचं आहे. यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळी माणसं, म्हणजे ती आज भारतामधली असतील किंवा पूर्वीची जर्मनीमधली हिटलरची असतील, ती लोकशाही मार्गाने संसदेमध्ये पोहोचलेली आहे. हिटलर लोकशाही मार्गानेच गेला. जाताना त्यानंही त्यांच्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून सांगितलं की या संसदेचं मी रक्षण करीन. आणि मग काही दिवसातच जेव्हा त्याची शक्ती वाढली तेव्हा त्यानं तिथले सगळे कायदे एक एक करत मोडले आणि लोकशाही गुंडाळून ठेवून सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. आजचा या देशातल्या राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार बघितला तर ते म्हणतात की राज्यघटनेवरती आमचा विश्वास आहे, पण सगळा व्यवहार मात्र मनुस्मृतीला धरून आहे. स्त्रियांच्यावरचे अत्याचार का वाढतात? 3 मे पासून मणिपूर मध्ये जे काय घडतंय, जे 2 स्त्रियांची 3 मे 2023 रोजी धिंड निघाली मॉब समोर, काय कारवाई केली सरकारनं? गृहमंत्री तिकडे गेले, त्यांनी चर्चा केली आणि ते परत आले. कालपर्यंतची मणिपूर मधल्या आकडेवारी सांगते की किमान 300 ख्रिस्ती प्रार्थना स्थळ जाळण्यात आली. चर्चला लागून असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याचबरोबर प्राथमिक शाळा, बालवाड्या जाळून टाकण्यात आल्या. हे काय दर्शवतं? अल्पसंख्याक समाजानं आमच्या सांगण्याप्रमाणे आमच्या इच्छेनुसार या देशामध्ये जगलं पाहिजे
आणि तसं जर करणार नसाल तर गुजरातमध्ये जो व्यवहार आपण अल्पसंख्याकांच्या बाबतीत केला तसाच व्यवहार आम्ही उत्तर पूर्वेकडच्या ख्रिस्ती बांधवांच्या बाबत करू असं ते सांगू इच्छितात. शिक्षणाचं खाजगीकरण करणं म्हणजे मनुस्मृतीचं अप्रत्यक्षपणे समर्थन करणं हा त्याचा अर्थ आहे. शिक्षणाचं खाजगीकरण होणं म्हणजे काही दिवसांनी स्त्रियांचं शिक्षण बंद होणं. शिक्षणाचं खाजगीकरण होणं म्हणजे काही दिवसांनी या देशातल्या दलित बांधवांना शाळांचे दरवाजे बंद होणं असं आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्यांची वाटचाल मनुस्मृतीच्या अंमलबजावणीच्या दिशेनं हळूहळू सुरू झालेली आहे ही आपण सगळ्यांनी ध्यानात घेतली पाहिजे. आणि मी असं सुचवेन सगळ्या कार्यकर्त्यांना की प्रत्येक आम्ही जेव्हा पक्षामध्ये आलो तेव्हा आम्हाला कम्युनिस्ट जाहीरनामा वाचायला देण्यात आला आणि त्याच्यावरती आमचे अभ्यास वगैरे घेतले गेले. आज मनुस्मृती म्हणजे काय, तिच्यातले कायदे नेमके कसे आहेत, त्याची अंमलबजावणी कशी आज होताना दिसते याचे अभ्यास वगैरे घेऊन कार्यकर्त्यांना जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. कॉम्रेड ढवळे यांनी ते अतिशय चांगलं अधोरेखित केलं. मित्रो बघा, जेव्हा संपत्तीचं केंद्रीकरण होतं आणि बहुसंख्य समाज हा अतिशय कफल्लक होतो तेव्हा एक समाज दुसऱ्या समाजाकडे संशयानं पाहायला लागतो आणि समाजातलं स्वास्थ्य बिघडतं. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय? महाराष्ट्रामध्ये एक समाज आता दुसऱ्या समाजाकडे संशयानं बघायला लागला. म्हणजे आपण भाषण करताना असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं, त्यांना सन्मानाचं जीवन देण्याचं आश्वासन दिलं, त्यांना शेती दिली, त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं. हे स्वराज्य आज नेमकं त्याच्या विरोधात होत आहे. मराठा समाज जेव्हा आरक्षणाची मागणी करतो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये धनगर समाजाला उभं केलं जात आहे. आजपर्यंत केवळ शाब्दिक मारामाऱ्या होत आहेत, पण यांचा डाव निश्चितपणे असा असू शकतो की उद्या हे एकामेकाच्या विरोधामध्ये हत्यारं घेऊन लढतील. आता का सांगितलं एकानं की आजपर्यंत आपण येताना मिरवणुकीला काठी घेऊन येत होतो, आता तुम्ही येताना कुऱ्हाड घेऊन या, कारण ते आमचं प्रतीक आहे. काय दर्शवतं हे कोण आहेत सगळे? हे बहुजन समाजातले श्रमजीवी लोक आहेत. खरं तर मराठा समाज, धनगर समाज, माळी समाज आणि इतर 12 रोजगार कोण असतील ते या सगळ्यांनी एकत्र येऊन या सरकारनं अनुसरलेल्या शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात लढलं पाहिजे. ती आजची गरज आहे. 62,000 प्राथमिक शाळा जेव्हा उद्योजकांच्याकडे चालवण्यासाठी देण्यात येतील असं सांगण्यात येतं, त्यावेळी तुम्ही काय करणार आहात? मग कोणा शिक्षकाला तिकडे नोकरी मिळणार आहे? एका बाजूनी खाजगीकरणाचा असा जोरदार सपाटा लावलेला आहे की जर का आरक्षण मंजूर केलं तरी नोकऱ्या कुठे आहेत? मी ज्यावेळी प्राचार्य होतो त्यावेळेला माझ्या कॉलेजमध्ये 85 प्राध्यापक होते. ताई तर इकडे व्हाईस चान्सलर आहेत. आता माझ्या कॉलेजमध्ये 5 लोक आहेत. भरती केलेली नाही, तेव्हा आम्ही करणार नाही. 8,000 10,000 पगारावरती माणसं काम करतात. इथे कुठे आरक्षण आहे? त्यांना आरक्षणच नष्ट करायचं आहे. पण आरक्षण नष्ट करतो म्हटलं की उद्रेक होतो. तो उद्रेक टाळण्यासाठी मग अनेक क्लुप्त्या काढायच्या. त्यातली एक क्लुप्ती म्हणून मग सरसकट खाजगीकरणाच्या घोषणा करत राहायच्या. ते राबवत राहायचं. आणि म्हणून श्रमजीवी वर्ग जो आहे त्यानं पब्लिक सेक्टर वाचला पाहिजे, सार्वजनिक क्षेत्र बळकट व्हायला पाहिजेत, आरोग्य शिक्षण या सगळ्या क्षेत्रात सरकारनं गुंतवणूक केली पाहिजे, शेतीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यासाठी आंदोलनं करण्याची नितांत गरज आहे आणि ते आपण करतो आहोत आपल्या परीने. मित्र, जेव्हा आपण
सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर गल्ली पातळीवरती वावरतो, तर कार्यकर्ते मला विचारतात की कर्नाटकामध्ये आपण सगळे एकत्र आलो आणि इतका मोठा गवगवीत विजय मिळवला आणि यांना चांगलं पाडलं, आणि आता तुम्ही सगळे डावे, पुरोगामी, मध्यममार्गी, विधर्मी सगळे एकत्र आलेले आहात. मग तुमचं आता या मागच्या निवडणुकीमध्ये काय चुकलं हे जरा तपासून बघा. ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे. सामान्य कामगाराशी मी बोलतो, गल्लीच्या कोपऱ्यावर जेव्हा जाऊन उभा राहतो, लोकांना काय चुकलं तुमचं? जसं कर्नाटकात झालं तसं तिकडे का झालं नाही? आता झालं ते झालं, सगळ्यांनी मिळून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि म्हणून पुढचे जे 6 महिने आहेत, या 6 महिन्याचे 6 महिने कसले 4च महिने आहेत. या 4 महिन्याच्या काळामध्ये आपल्या राजकीय पक्षांची ही जबाबदारी राहील की त्यांनी व्यवस्थित रणनीती या सगळ्याच्या विरोधामध्ये आखायला पाहिजे. त्यांचा पराभव करणं शक्य आहे, अगदी अशक्य नाही. आज कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण मला फार महत्वाचं वाटतंय. भांडवलदार राजकारणामध्ये कसा खेळ करतात त्यांनी स्पष्टपणे जाहीरपणे धारावीच्या सभेत सांगितलं की आमचं सरकार पाडण्यासाठी जे काय खोके, आता कॉम्रेड म्हणाले खोक्यांचा उल्लेख झाला, ते सगळे खोके अदानीनं पुरवले होते असा माझा आरोप आहे. ही सगळी धनशक्ती आता या निवडणुकीच्या काळामध्ये कामी लावते, उपयोगात आणतील ते. त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढावं लागेल. आणि मला सगळ्यात धोका जो वाटतो तो असा, वातावरण आता त्या दिशेनं गरम होत आलेलं आहे. सत्यपाल मलिक जे म्हणाले की निवडणूक जसं जसं जवळ यायला लागेल तसं तसं जातीय दंगे घडवले जातील, आणि त्या दृष्टीनं 22 जानेवारी हे त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्या दिवशी देशभरामध्ये एक धार्मिक उन्माद निर्माण करायचा आणि मग त्यातून वातावरण तापवून धार्मिक ध्रुवीकरण करायचं की ज्याचा उपयोग त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये करून घेता येईल. हे सगळं बघितलं तर आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण कसं पेलतो याच्यावरती पुढचं सगळं राजकारण अवलंबून राहील. ही मंडळी फॅसिस्ट आहे हे 1930 सालापासून स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा यांचा फॅसिझम कसा पराभूत करायचा याची रणनीती आपल्या राजकीय नेत्यांनी आखावी. त्यानुसार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं, म्हणजे त्यांचा पराभव होणं शक्य होईल आणि मनुस्मृतीचं राज्य न येता आपल्या संविधानाचं राज्य या देशामध्ये राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर गेली 22 वर्ष सातत्यानं हा उपक्रम ज्यांनी सुरू केला त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करायला पाहिजे. म्हणजे गुरुवर्य चौसाळकर सर आहेत, कॉम्रेड पानसरे आहेत, सगळी जी मंडळी आहेत, दादा आहेत, पवारसाहेब आहेत, हे सोपं काम नाही. एक व्याख्यानमाला 22 वर्ष सातत्यानं चालवणं, त्यासाठी निधी संकलन करणं, 2 महिने कष्ट करून सगळ्या वक्त्यांना तयार बोलावणं, त्याचं हे सगळं काम जे आहे हे खूप महत्वाचं काम ही श्रमिक प्रतिष्ठानची मंडळी करतायत. त्यांचं सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो.